जय हिंद मित्रांनो, अजय कुंभार क्रॉप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आपली सिरीज दररोज गणितचे 10 प्रश्न. चला बघूया पहिला प्रश्न. 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? हा प्रश्न येऊन गेलेला आहे, नागपूर SRPF गटला गेलेला आहे. आता प्रश्न बघा काय, 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? आता बघा, एका हेक्टर म्हणजे किती किती गुंठे असतात? 100 गुंठे. काय असतात? 100 गुंठे. या गुंठेलाच आर म्हटलं जातं. बरोबर मित्रांनो? तर 1 हेक्टर म्हणजे बरोबर. आता विचारलं किती चौरस मीटर, मग काय म्हणणार? 100 गुणिले 100. बरोबर उत्तर किती आलं? 10,000 चौरस मीटर. हे तुमचं उत्तर आलेलं आहे 10,000. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, चला नेक्स्ट क्वेश्चन. 20 ते 30 मधील विषम संख्यांची सरासरी किती? हा प्रश्न पण येऊन गेलेला आहे. हे सर्व प्रश्न नागपूर SRPF गटला येऊन गेलेला आहे, तरी मित्रांनो लिहून घ्या. आता बघा, 20 ते 30 मधील विषम संख्यांची सरासरी. आता 20 ते 30 दरम्यान आपल्याला एकूण विषम संख्या काढावी लागणार. किती आहे बघा? विषम संख्या कुठल्या आता 21 ही सुद्धा विषम आहे, अधिक 23 ही सुद्धा विषम आहे, अधिक 25 ही सुद्धा विषम आहे, अधिक 27 ही सुद्धा विषम संख्या आहे आणि 29 ही सुद्धा विषम संख्या आहे. सर्वांची बेरीज करावी लागणार आपल्याला आणि भागिले. आता टोटल किती आहेत? 1 2 3 4 5 टोटल विषम संख्या निघलेल्या आहेत. सगळ्यांची बेरीज करा. बेरीज किती झाले बघा? 20 एके 20, 20 दोन 40, 20 तीन 60, 20 चौक 80, 20 पाचा 100. 100 अधिक 1 3 4 5, 5 आणि 4 9, 9 अधिक 18, 18 अधिक 7, 18 आणि 7, 18 अधिक 6, 7 आणि 5, 7 7 15, हातचा 1 तर 25. बेरीज अधिक 25 करा तर 125. 125 भागिले 5, 5 गुणिले 10, 5 5 25. तर सरासरी आलेली आहे 25. ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा? लहानात लहान 5 अंकी संख्येतून मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या वजा केल्यास कमीत कमी किती अंकी संख्या उरेल? आता लहानात लहान 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या ही तुम्हाला काढायचं जमल तर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. बघा, एक अंकी आणि इथं पण एक अंकी. आता बघा, ही लहान आणि काय म्हणायचं? मोठी. आता बघा, लहानात लहान एक अंकी संख्या 1, मोठ्यात मोठी एक अंकी संख्या 9, 2 अंकी संख्या 10, लहानात लहान 2 अंकी संख्या 99, 2 अंकी लहानात लहान संख्या 100, 3 अंकी आणि 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. तर 4 अंकी 1000 आणि 4 अंकी मोठ्यात मोठी 9999. आता किती अंकी? 5 अंकी लहान लहान संख्या 10,000, तर ही आली 99,999. ही तुमची मोठ्यात मोठी संख्या आलेली आहे. किती अंकी आहे? 5 अंकी. ही पण किती आहे? 5 अंकी. आता प्रश्न असा विचारला आहे त्यांनी की बाबांनो, लहानात लहान 5 अंकी संख्या, लहानात लहान 5 अंकी संख्या आहे 10,000 आणि मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या वजा केली. आता लहानात लहान 5 अंकी, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या वजा केल्यास उत्तर कमीत कमी किती अंकी संख्या उत्तराला? मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 999. तर बघा, 1000 वजा 999, 999 वजा करा. 10 तून 9, 1 हातचा 1, 10 तून 10 गेले 0, हातचा 1, 10 तून 10 गेले 0, हातचा 1, 10 तून 9 हातचा 1. तर किती आले बाबा? याचं उत्तर आले 9001. आता 9001 ही किती अंकी संख्या आहे? 4 अंकी.
तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 हा प्रश्न तुम्हाला सर्व सोडून दिलेला आहे. आयएमपी क्वेश्चन आहे, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. 2/5 गुणिले 3/10 भागिले 2/3 दशांश अपूर्णांकात किती येईल असा प्रश्न विचारलेला आहे. चला बघूया. 2/5 गुणिले 3/10 भागिले म्हणल्यावर उलटून गुणिले 3/2. 3/2 ला 2 कट झालेला आहे. आता 3 त्रिक 9 भागिले 5 10 50 असं आलेले. आता भाग लावायचा आहे. आता भाग लावण्यासाठी भाग जात नाही, पॉईंट द्या, 0 द्या. आता भाग जायचे 100% कट. 5 1 5 उरला 4 5 8 40 तर 0.18 ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे. 3 संख्यांची सरासरी 50 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6 ने जास्त आहे परंतु तिसरीपेक्षा 12 ने लहान आहे, तर दुसरी संख्या कोणती. आता हा प्रश्न बघा मित्रांनो, मेरिटचा प्रश्न 100% क्वेश्चन येऊ शकतो, पडू शकतो, बरोबर आहे. तर आपल्याला काय काढायचंय. दुसरी संख्या. दुसरी संख्या आपण x मानू. काय म्हणू. x मानू दुसरी संख्या. दुसरी संख्या काय म्हणली आपण. x संख्या x म्हणली. तर काय म्हणते बघा हे वाक्य. दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6 ने जास्त आहे म्हणल्यानंतर पहिली किती येणार सांगा बरं. पहिली किती येणार आहे. पहिली x वजा 6. x वजा 6 ने मोठी आहे दुसरी संख्या. तर परंतु तिसरी संख्यापेक्षा 12 ने लहान आहे. म्हणजे परंतु तिसरीपेक्षा 6 ने परंतु तिसरीपेक्षा 12 ने लहान आहे म्हटल्यानंतर तिसरी संख्या काय येणार आहे. तिसरी संख्या x अधिक 12 बरोबर आहे. टोटल किती झाली आपली. आता तिघ जण मला 50 त्रिक 150. 50 गुणिले 3 बरोबर किती झाली 150 आलेला आहे. आता बघा ह्याची बेरीजच आहे आपली, बरोबर आहे. ही x 3x बरोबर आहे. वजा 6x अधिक 12 वजा अधिक 6 बरोबर 150 आलेला आहे. आता लक्ष द्या. 3x जागेला ठेवा. 3x जागेला ठेवा आणि 150 वजा 6 बरोबर 144. मग काय होणार. 3x बरोबर 144. तर x बरोबर 144 भागिले 3. 3 1 3 3 चौक 12 3 चौक 3 8 24 तर 48. x म्हणजे दुसरी संख्या किती x मानलेली आहे ती भेटलेली 48. तर आपलं उत्तर आलेले आहे ऑप्शन क्रमांक 2. तुम्हाला असे विचारते की बाबा पहिली संख्या किती आहे. मग x किती आहे 48. 48 वजा 6 केल्यानंतर 42. ही किती आली. पहिली संख्या आलेली आहे. आणि तिसरी संख्या करणार x अधिक 12 बरोबर किती. x किती 48. 48 अधिक 12 तर बघा मित्रांनो किती झाले 10. 48 आणि 10 58 2 58 2 किती 60. तर ही तिसरी संख्या 60 आलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता या सर्वांची बेरीज आपण दृष्टीने चेक करू. हे 48 42 60 8 2 10 चला 1 बरोबर बेरीज आलेली आहे 150. ऑप्शन वर न गेला तर 100% फसणार आहे. तुमची 5 ते 7 मिनिटं जाणार आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. लिहून घ्या मित्रांनो. पुढील प्रश्न. आता बघा काय प्रश्न. 57 33 49 43 आणि क्ष आवडत नसेल तर x टाका आवडीचा घटक, बरोबर आहे. x टाकल्यानंतर सोपं जाईल जरा. या संख्यांची सरासरी 48 आहे तर क्षची किंमत काढा. टोटल किती संख्या 1 2 3 4 1 5 किती आहे ते 5. आता मग काय करणार 57 अधिक 33 अधिक 49 अधिक 43 अधिक 1 भागिले टोटल किती आहे 1 2 3 4 5 बरोबर आहे. तर आता या संख्येची सरासरी किती दिली बाबा. या 5 संख्यांची सरासरी दिलेली आहे किती मित्रांनो 48. मग 48 गुणिले 5 टोटल किती झाली 45 40 4 5 24 4 24 240 किती झाली
240. सर्वांची बेरीज करा. आता सर्वांची बेरीज करा. किती आली बेरीज? बेरीज 57 अधिक 33 अधिक 49 अधिक 43 7 आणि 3 10 9 19 अधिक 3 22 हांच्याला 2 4 आणि 4 8 8 आणि 2 10 10 5 15 15 3 18 182. ह्या दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी करा म्हणजे 182. 8 हातचा 1. 14 तून 9 गेल्यानंतर 5 तर 58 यायला पाहिजे. 58 ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं फायनल उत्तर. x ची किंमत किती आलेली आहे तर मित्रांनो 58 आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे आणि टेबलाची किंमत 441 रुपये आहे. तर खुर्चीची किंमत किती रुपये असेल? आता बघा आता लिहा काय काय बाबांनो खुर्ची आणि काय टेबल. ही प्रश्न मित्रांनो रिपीटेशन होऊ शकतात. तुम्ही 100% सोडवायचा प्रयत्न करा. 3:7 आहे आणि टेबलाची किंमत 441. टेबलाकडे टेबल मांडा 441. तर खुर्चीची किंमत किती? तर खुर्चीची किंमत आता बघा भागला 441 भागिले 7 7 1 7 7 7 7 42 7 42 उरला किती 2 7 त्रिक 21 63. या 63 ने 3 ला गुणा 63 तर 3 त्रिक 9 3 त्रिक 3 संग 18 तर किती आली 189. तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आलेलं. नेक्स्ट क्वेश्चन 75 हे. आता बघा 75 हे म्हणल्यावर काय येणार आहे? बरोबर चिन्ह येणार आहे. हा ही हे ह्या बरोबर चिन्ह. हे 600 रुपयाच्या चे म्हणले गुणाकार टक्के म्हणल्यावर x भागिले 100 याचं समीकरण बनतं. फायनल पेपरला ऑप्शन वरनं जायचं नाही. ऑप्शन वरनं जो जाईल तो मेला. चला या 200 0 कट 6 गुणिले किती आलं 6x बरोबर 75. तर x बरोबर 75 भागिले 6. 6 1 6 उरला किती 1. 6 2 12 उरला 3. 6 5 30. एवढं उत्तर आलेलं 12.5. ऑप्शन क्रमांक 2 याचं फायनल उत्तर आलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. रघुने एक म्हैस 5260 रुपयास विकत घेतली. तिला घरी आणण्याचा 140 रुपये खर्च आला. पुढे त्याने ती विकली असता त्यास 300 रुपये तोटा झाला. तर म्हैस केवढ्यास विकली? बरोबर आहे. आता बघा खरेदी किमतीत तुमचा खर्च ऍड केलेला असतो. तुम्ही खरेदी केली आणि परत तुम्ही घरी जायला तुम्हाला टेम्पोला भाडं आलं 300 रुपये. खरेदी जर असं तुमच्या म्हशीची किंमत समजा 1000 असेल आणि टेम्पोला भाडं 200 दिलं तर किती झालं 1000 अधिक 200 रुपये. तर म्हैस कितीला पडली 1200 रुपयाला पडली मित्रांनो. आता लक्ष द्या 1200 रुपयाला पडल्यानंतर आता रघुनी म्हैस कितीला खरेदी केली 5260 रुपयाला खरेदी केली आणि तिला आणण्यासाठी 140 रुपये खर्च झाला. तर टोटल खर्च किती झाला बाबा 140 ऍड करा 0 10 3 4 म्हणजे ती म्हैस कितीला पडली मित्रांनो 5400 रुपयाला पडली आणि त्यास ती विकली किती 300 रुपये तोट्याने विकली. 300 तोट्याने विकल्यानंतर मग खरेदी किंमत किती राहिली वजा 300 तर 51 म्हणजे 5100 रुपयाला त्या म्हैस विकली किंवा तिची विक्री किंमत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या दराने 1200 रुपयांचे 8 वर्षात सरळ व्याज दाम दुप्पट होईल? आता मित्रांनो ही ऑप्शन घेऊन जर सोडवायचं म्हणलं तर 100% आपल्याला उत्तर सुटणार नाही. वेळ जाणार 100%. अशा वेळेस काय करणार तुम्ही ही वर्षाने किंवा मुदत असते मुदतीने 100 ला बघायचं. हे ॲक्युरेट तुम्हाला उत्तर मिळतं. काय करायचं मुदतीने बघायचं. आता बघा 100 भागिले 8 बरोबर 8 1 8 उरला 2 8 2 16
उरले किती 4 8 पंचे 40 तर 12.5% दर उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. हा प्रश्न किचकट आहे पोरांनो. तर तुम्ही काय करत बसणार, कोणत्या दराने 1200 रुपये दराने 8 वर्ष सरळ व्याज दाम दुप्पट होईल, सगळं गुणाकार करत बसणार, त्यात वेळ जाणार अजिबात करायला. टेक्निक लक्षात ठेवा IMP. आणि आपण हा उपक्रम निशुल्क ठेवलेला आहे, त्यामुळे मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रोमन अंकात 35 ही संख्या कशी लिहिली जाईल. आता 35 कसं लिहिणार बाबा, अगोदर 30 कसं लिहितो आपण, 30 कसं लिहिणार, 1 म्हणजे 10 10 10 आणि 5 कसं लिहितो आपण, 5 v कसं लिहितो बाबांनो, v. तर उत्तर तुमचं आलेलं आहे x ट्रिपल x v. तर ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर आलेलं आहे. आणि मित्रांनो पंढरपूर तालुक्यातील जेवढे विद्यार्थी मित्र माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी 15 तारखेपासून आपण फास्ट ट्रॅक बॅच गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जीके सर्व विषय कव्हर करणार आहोत 2 महिन्यामध्ये. तरी कुणाला जर जॉईन करायचे असेल तर 15 तारखेपासून जय हिंद करिअर अकॅडमीला तुम्ही जॉईन व्हा. आपला पत्ता आहे सारथी लायब्ररीच्या पाठीमागे पॅरामेडिकल कॉलेज मध्ये. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तुमच्यासाठी सोडवण्यासाठी हा प्रश्न आहे, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. आता बघा हा प्रश्न कसा आहे, 9 9 9 9 9 9 गुणिले 7 2 4 5 7 ह्याचं उत्तर तुम्ही मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये टाका. जय हिंद मित्रांनो, भेटू पुढील भागामध्ये.